देवी आली घरामध्ये सोन्याचा प्रकाश, दळवळली फुलं, पसरला सुगंध खास. दिव्यांच्या उजेडात उमटला आनंद, महालक्ष्मीच्या चरणी नमो नमः प्रचंड. फुलबाजा झळकल्या, आकाश उजळलं, घराघरात देवीचं आगमन झळकलं. सुख समृद्धी प्रेमाचा दळवळला वास, दिवाळी आली घेऊन आनंदाचा प्रकाश. दिवे फक्त तेलाचे नाहीत, मनातले मन जळतात. प्रेम, श्रद्धा, आनंद अश्रूंनी उजळतात. महालक्ष्मीच्या कृपेने उमलते हसू. दिवाळी म्हणजे मनाचा प्रकाशाचा वसू. तर चला, नरक चतुर्थी झाली, दिवाळीची लक्ष्मीपूजन आलं. प्रत्येक क्षणाचा हा आपण आनंद घेतला पाहिजे. हीच दिवाळी उत्साहाने आनंदाने आपण साजरी करतो. तर नरक चतुर्थी असते, त्या दिवशी उटणं लावून आंघोळ केली जाते. तर त्याच्यानंतर देवांनासुद्धा आज मी उटणं लावलं. उटणं लावून त्यांना आंघोळ घातली, छान देवपूजा केली. आणि बघू शकता ही देवपूजा माझी खूप मन प्रसन्न वाटतं खरंच देवपूजा केल्यावर. आणि ह्या आता लक्ष्मीपूजनची तयारी करते, तर दुपारपासूनच थोडं सगळं घेऊन सजवायचं ते काय काय सगळं काढून घेत होते, बघत होतो. आणि आम्ही दोघं आहे ना छान अशी फुलांची बघा सजवतोय. चाललंय थोडंफार काय कल्पना येते तसं आम्ही दोघं मिळून सजावट करतोय. एकीकडे जेवण बनवत होते आणि एकीकडे त्यांना मी सुद्धा हेल्प करत होते, कारण ते मला मदत करत होते आणि त्यांना काय सुचेल असं ते छान डेकोरेशन करायचा प्रयत्न करत होते. तर इथे मी त्या दिवशी केलेलं हे निघालं वाटतं. हे मग अशी त्यांनी लावलं होतं, हे निघालं आहे. ते छान होतं म्हणून मी आता ठेवलं हे. त्याच्यावर अजून बरेच काम बाकी आहे. ते आर्याच्या रांगोळीची तयारी चालू आहे. आणि खरंच मुली असल्यावर किती फायदा होतो ना. आपला अर्ध अधिक काम तर तेच हलकं करतात. म्हणजे रांगोळी काढणं, दिवे लावणं ते तिचं काम असतं, ती व्यवस्थित करत असते. आणि अजूनही ना आर्याने रांगोळी काढल्यानंतर लक्ष्मीपूजन वगैरे तिने लिहिलं बघा. त्याचबरोबर मग मी बाजूला अशी बॉर्डर काढली, छान वाटते. सिम्पलच आहे. आणि ही बघा आर्याने रांगोळी काढली ना लक्ष्मीपूजन, खूप सुंदर काढली, छान वाटते. झालं होतं माझं. आणि त्याच्यानंतर ना झाडू वगैरे मारून लादी स्वच्छ पुसून पुन्हा एकदा घेतली, कारण सकाळी लादी पुसली होती पण पूजा करायची होती, त्याच्यामुळे पुन्हा लादी वगैरे पुसून घेतली. किचन वगैरे छान साफ केलं. त्याच्यानंतर मग सगळी मी पुन्हा तयारी करायला घेतली. तर आता बघा महालक्ष्मी जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजा करतो ना, त्याचप्रमाणे मी पूजा मांडते. तर तयारी केली आहे आणि सगळी मांडून पण झाले. पण पावसाने इथे फजिती केली, सगळी रांगोळी पुसून गेली. 5 वाजल्यापासून मला वाटतं पाऊस चालू झाला ना, तो खूप जोरात पाऊस पडत होता. कोल्हापूरची महालक्ष्मी सजवते आता तुम्ही. खूप पाऊस येतोय.